संदीप कवडी चौधरी, कुठे राहता तुम्ही? सेगाव कुल, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. वर्धा जिल्ह्यातून आले तुम्ही? हो जवळपास इथले 400 किलोमीटर दूर. हो. किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? 13 वर्ष. 13 वर्ष झाली. कुठे कुठे ट्रीटमेंट केली तुम्ही? भरपूर, यवतमाळ, नागपूर, हिंगणघाट. इथला पत्ता म्हणजे इथे जे चुलत काका आहे त्यांचे मित्र ते सिंगरू काकाजी, त्यांच्या मुलगी असली, त्यांची मुलगी मॅडम असल्यामुळे इकडं असा येणं झालं इकडे. कसं वाटलं तुम्हाला आता तुम्ही? आम्ही खूप प्रसन्न आहे. यवतमाळ ट्रीटमेंट खूप परेशान झालो आम्ही. 12 वर्ष झाली, 12-13 वर्ष झाली आम्ही फिरतच आहोत. खूप त्रस्त उन्हाळा आखरी तर आता सगळं व्यवस्थित झालं, सगळं बरं वाटलं. 13 वर्षानंतर ट्रीटमेंट पहिले याच्यातच रिझल्ट आला. काही नाही, सगळं सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही एवढं 400 किलोमीटर हो. नागपूरला पण तुम्ही हो बाबा, मुळीकडे गेलो होतो. राहडे कॉलनीमध्ये मुळी डॉक्टर आहे, तिकडे पण गेलो होतो. दुसऱ्या डॉक्टरकडे पण दाखवलं होतं. पण त्यांनी आता त्यांचंही बरोबर होतं. स्टेटमेंटचं एक सात मिनिट त्यांनी हिसाब सांगितला होता. त्यामध्ये एका सुईनं 5 लाख रुपये म्हटलं तर धक्का पोचला. त्याच्यापुढे आता हे लागेल तर थोडं करता झालं ऍडजस्टमेंट. सगळं व्यवस्थित झाल्यामुळे त्यांनी तुम्हाला 5 लाख रुपयाचा खर्च सांगितला होता. म्हणजे टोटल पहिले 2 लाख भरा, म्हणजे पहिले सुरुवातीला आणि मग बाकीचा खर्च वेगळा. तुमचं होतं तर वेगळं होतं, म्हणजे कसं इन्स्टॉलमेंट मध्ये काम होतं आपलं. त्याच्यामुळे आम्हाला थोडं हलकं होत गेलं. ते 1/7 मध्ये म्हटलं तर आम्हाला भरपूर 2/1/7 मध्ये म्हटलं तर 5 लाख. आणि इथे खर्च आला जवळपास तेवढ्यातच गेला. इन्स्टॉलमेंट मध्ये असल्यामुळे हा, म्हणजे कसं स्टेप मध्ये आलं ना ते काम. हा, त्याच्यामुळे आपल्या भागातल्या लोकांना तुम्हाला काय सांगू इच्छिता का? आम्ही तर असं सांगणार का कुठे नाही जायचं, इकडेच जायचं जालन्याला. आता समोरच्यांचा प्रश्न आहे आता तुमच्या जवळ जर असतो, जसं नागपूरला असतो, तर एवढे पेशंट म्हणजे भेटीला एवढे आले असते का हद नाही. आता लांब असल्यामुळे कोणी हे नाही करत आहे. छान आहे. वर्षानंतर हो ट्रीटमेंट नाही अशा बीपीचा पण त्रास होता. शेवट मला वाटतं तू इकडेच रूम करून आता 2 महिन्यासाठी रूम करून आहे. थँक्यू.